नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मँगो आईस्क्रीम, आंबा आईस्क्रीम. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 लिटर दूध घेतलं आहे, दूध पावडर घेतली आहे, ह्याच्यातली आमटीची 1 वाटी दूध पावडर लागणार आहे, काजू, बदाम, पिस्ता पावडर घेतले आहे, साखर घेतली आहे आमटीची 1 वाटी, छोटी वाटी, आंब्याचा रस मी काढून घेतलेला आहे. लागल्यास हे 2 आंबे इथे ठेवले आहेत. जर कमी वाटलं तर आपण आंबा घालायचा आहे. आणि ही मलाई घेतली आहे, दुधावरची 2 दिवसाची साय आहे. चला आता आपण दूध तापायला ठेवूया. पहिले दूध आटवून घेऊया, रस मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेऊया आणि पुढे करूया आंबा आईस्क्रीम. आपण 1 लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे स्टीलच्या कढईत. आता आपण हे सारखं ढवळून घ्यायचं आहे. ह्याच्यावर साय जमा करून द्यायची नाही आहे आणि हे थोडंसं आटवायचं आहे. 1 लिटर आहे, त्याचं अर्धा लिटर दूध झालं पाहिजे. असं स्थिर दूध ठेवलं तर ह्याच्यावर साय जमेल. आपल्याला साय नको आहे, ती दुधातच मिक्स करायची आहे. आपण वर परत मलाई पण घालणार आहोत. याला 10 मिनटं लागतील. हे पहा, आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण रस घालून घेऊया आंब्याचा. आणि ही मलाई जी घेतली आहे ती मलाई घालून घेऊया. म्हणजे दुधावरची 2 दिवसाची साय घेतली आहे ती घालून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा रस आणि साय दुधावरची अशी घालून घेतली. आपण ह्याच्यातच साखर घालून घ्यायची आहे. साखर थोडीशी मी दुधात घालणार आहे. हे बघा, एवढीच दुधात घालणार आहे. बाकी सगळी मी या भांड्यात घालून घेतली आहे. याच्यातच तुम्हाला हवा असेल तर बदाम, काजू घालून टाका, म्हणजे ते मिक्स होतात. आता हे आपण फिरवून घेऊया. हे बघा मंडळी, मिक्सरच्या भांड्यातून जे काढून घेतलं आहे ते या पद्धतीने बनवून गेलेलं आहे. आता हे बाजूला ठेवूया. दूध पावडर आपण थोड्याशा दुधामध्ये सारखी करून घेऊया. दूध आटवायला ठेवलं आहे, त्याच्याकडे आता लक्ष देऊया. हे पहा, दूध उकळायला लागलं आहे. आता इथे सारखं ढवळत राहायचं. साय बनवून द्यायची नाही, साय ह्याच्यामध्ये विरघळली गेली पाहिजे. आपण साखर आंब्याच्या रसामध्येच घातली आहे. आता ही थोडीशी साखर ठेवली आहे, ही मी दुधात घालून घेतली आहे. दुधात घातली तरी पण चालते, पण दुधात साखर घातली तर दूध अजून पातळ होतं. म्हणून आंब्याच्या रसात साय आणि आंब्याचा रस, साखर असं घालून घेतलं आहे. हे पहा, दूध उकळत आहे. बारीक गॅस करून आता मी ठेवला आहे, कारण दुधाची पावडर मी 1 वाटी घेणार आहे. ती दुधामध्ये पहिले मिक्स करून घेणार आहे आणि मग ह्याच्यात घालणार आहे. पण अजून हे दूध थोडं आटायला हवं आहे. हे पहा, एका भांड्यामध्ये मी हे 1 वाटीच दूध घेतलं आहे. 1 ते 1.5 वाटी गार दूध घेतलं आहे. आता ही दूध पावडर काढून घेतली आहे, ही त्याच्यात घालून घेऊया दुधात. आणि ही सगळी आधी मिक्स करून घ्यायची आहे आणि मग ही दुधामध्ये ओतायची आहे, गरम दुधामध्ये. दूध आटतं आहे आपलं, दूध अजून आटलेलं नाही आहे. याच्या सगळ्या इथेच गुठळ्या मोडायच्या. हे पहा, सर्व दूध पावडर ह्याच्यामध्ये मिक्स झालेले आहे. गुठळी अजिबात ठेवू नका. हे दूध अजून थोडंसं आटू द्या. हे पहा, आपण या दुधामध्ये आपण आता ही मिल्क पावडर घालून घेऊया. म्हणजे दूध पावडर जी कालवली आहे ती घालून घेऊया आणि नंतर ढवळूया सटासट. गॅस बारीकच ठेवायचा आहे, आता गॅस मोठा नाही करायचा आहे. आता ही दूध पावडर आपण घातली, त्यामुळे ही थोडीशी दुधात शिजली पाहिजे, नाही तर मग तो कचवटपणा आईस्क्रीमला लागेल. आणि हे थोडा वेळ होऊ द्या. आता हे घट्ट व्हायला लागेल. आणि तुम्हाला दूध पावडर जर घालायची नसेल तर 1 लिटरचं अर्धा लिटर दूध करायचं. आता हे अर्धा लिटर होईपर्यंत मी वाट नाही पाहिले. थोडंसं झालं आहे, मी त्याच्यात दूध पावडर म्हणून घातली आहे. तुम्ही याच्यात कस्टर्ड पावडर पण घालू शकताय. आपल्याला ढवळताना समजतं ते घट्ट होतंय ते. याला 5 मिनटं द्या. हे बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी थोडीशी कस्टर्ड पावडर मी घालून घेत आहे. 2 चमचे आहे. ही पाण्यात आधी पहिले विरघळवून घ्यायची
आणि मग आता आपण दुधात घालूया. आता सर्वात सोपं आईस्क्रीम म्हणजे तुम्ही जेवढं दूध घेणार त्याचं अर्धं दूध करायचं, साखर घालायची, आंब्याचा रस आणि आपली साय दुधावरची असं मिक्सरच्या भांड्यातनं काढून घ्यायचं आणि दूध गार झाल्यावर एकत्र करायचं आणि आपण फ्रीजरमध्ये ठेवायचं. झालं आंबा आईस्क्रीम. आता हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे. हे पहा, कस्टर्ड पावडर पण मी आता घालून घेतलेली आहे. ही पावडर मात्र जास्त घालायची नाही बरं का, याचा एक प्रकारचा वास येतो, स्मेल येतो. तर एक अजून हे 2-3 मिनटं उकळू द्या आणि मग गार होऊ दे, त्याची वाट बघूया. आणि मग आपण जो मिक्सरमधनं आंब्याचा रस काढला आहे तो ह्याच्यात मिक्स करूया आणि मग आंबा आईस्क्रीम करायला लावूया. आता गरम ह्याच्यामध्ये तुम्ही या दुधामध्ये गरम दुधात आंब्याचा रस घालायचा नाही, नाहीतर दूध फाटून जाईल. आता मी गॅस बंद करते. हे थंड होऊ द्या. हे अजून घट्ट होईल, कारण आपण दूध पावडर आणि कस्टर्ड पावडर घातली आहे. मी साहित्यात कस्टर्ड पावडर ठेवली नव्हती, पण मी आता तुमच्यासाठी 1-2 चमचे कस्टर्ड पावडर याला घालून घेतलेली आहे. आता गॅस बंद करूया. हे गार झालं की अजून घट्ट होणार. मग त्याच्यामध्ये आपण ते आंब्याचं मिश्रण घालूया आणि आंबा आईस्क्रीम करायला ठेवूया. आता आपण जे दूध बघितलं आहे ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालायचं आहे. हा आंब्याचा रस त्याच्यात घालायचा आहे आणि मग एकदाच फिरवायचं आहे आणि आईस्क्रीम करायला ठेवायचं आहे. दूध आणि हे आंब्याचा रस असं मिक्सरच्या भांड्यातनं आता काढून घेऊया. आणि काढून झाल्यावर पेपर कप आहेत आणि हे कुल्फीचं भांडं आहे, ह्याच्यामध्ये आपण काढून घेऊया आणि फ्रीजरला ठेवूया आणि बनवूया आंबा आईस्क्रीम. हे पहा, एवढं घट्ट दूध पाहिजे व्हायला आहे. हे गार झाल्यावर एवढं घट्ट होतं. तर हे सर्व मी ह्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि मिक्सर फिरवून घेत आहे आणि मग तुम्हाला ते मिश्रण कसं झालं ते दाखवत आहे. आपण मिक्सरमधून जे मिश्रण काढून घेतलं ते या पद्धतीने झालं आहे. आता आपण हे कुल्फी करायला, आईस्क्रीम करायला ठेवायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये आता भरून घेत आहोत. पहिल्यांदा खालती तळामध्ये काजू बदाम अशी पावडर टाकून घ्यायची. काप घालून घेतले तरी पण चालेल. आता हे मी रात्री करत आहे, म्हणजे आता उद्या सकाळला कुल्फी तयार होईल. हे सर्व असं भरून झालं की फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि मग सकाळी आपण कुल्फी बघूया. हे बघा, हे सर्व भरून घेतलं आहे. आता आपण ते बंद करूया आणि फ्रीजरमध्ये ठेवूया. आता हे दह्याचे कप घेतले आहेत, ह्याच्यामध्येही आम्ही घालून घेत आहोत काजू बदाम पावडर आणि जे आपण आईस्क्रीमचं मिश्रण केलं आहे ते. आईस्क्रीमचं मिश्रण नुसतं घातलं तरी चालेल, काजू बदाम काही महत्त्वाचे नाही आहेत, ते नाही घातलं तरी पण चालून जाईल. ओत डायरेक्ट. ते छोटं भांडं होतं म्हणून ते डाव दिला होता. आता मदतीला माझ्या कोण नाही आहे, आता सुनबाई मदत करते मला. चला, उद्या आईस्क्रीम खायचं आहे. मँगो आईस्क्रीम, आंबा आईस्क्रीम. आता हे चला मंडळी, एवढा थांबजाम केला आहे. तर आता हे आईस्क्रीम बनणार आहे, पण ते उद्या सकाळी बनणार आहे. या कपामध्ये पण हे प्लॅस्टिकचे कप घेतलेत. कागदी कप मी तुम्हाला आधी दाखवले होते, पण मी हे दह्याचे कप घेतले आहेत आणि हे असे झाकून ठेवले आहेत.
म्हणजे त्याच्यामध्ये बर्फ होणार नाही तयार. आता ह्याला झाकण लावून टाकणार. याची झाकणं आहेत प्लॅस्टिकची, ती लावून ठेवणार. चला तर मग आता हे आईस्क्रीम बघूया उद्या सकाळी. आणि आता तुम्ही काय म्हणाल की आईस्क्रीम तर दाखवत आहे, मग हे कोण का दाखवत आहे? हे आईस्क्रीमचे कोण नाही आहेत, हे ओटीचे कोण आहेत, म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले आहेत. आमच्याकडे लग्न आहे, तर माझ्या सुनबाईची आणि माझी अशा पद्धतीने ओटी भरलेली आहे, म्हणून हे कोण ठेवले आहेत. आईस्क्रीमच आहे की नाही, आईस्क्रीमचा कोण असतो, पण हे ओटीचे कोण आहेत. चला उद्या सकाळी बघूया आईस्क्रीम कसं तयार होतं आहे. आपण जे मँगो आईस्क्रीम केलं आहे ते बघा तयार झालेलं आहे अशा पद्धतीने. आता हे सर्व मी काढणार नाही आहे, तुम्हाला दाखवायला फक्त 2 काढून घेणार आहे बास. कारण आत्ता आम्ही आईस्क्रीम खाणार नाही आहे. आणि हा कप आहे ना, हा फक्त थोडा पाण्यात ठेवला आहे. आणि जर निघाला नाही तर सरळ तो कापायचा. हा बघा, झक्कास आईस्क्रीम तयार झालेला आहे. आता हे फक्त कापायचं आहे, आपण कापून घेऊया. हे आंबा आईस्क्रीम जर का मंडळी तुम्हाला आवडलं असेल खरोखर, तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. आता आम्ही खाणार आहोत आंबा आईस्क्रीम. आपण जो कपामध्ये आईस्क्रीम लावलं ते बघा असं या पद्धतीने कापून घेतलेलं आहे. एकदम झकास आईस्क्रीम झालेला आहे. आणि स्वरा उभी आहे आईस्क्रीम खायला. आता स्वराने आईस्क्रीम काढायचं आहे आणि खायचं आहे. स्वरा कुल्फी खात आहे बघा. तिच्या आवडीचं ते भांडं तिने आणलं जाऊन. कुल्फी मोल्ड तिने आणलेले आहे जाऊन आणि ती आईस्क्रीम खात आहे. आता तिने मला सांगितलं आहे हे सर्व मीच खाणार आहे, आम्हाला ती काही देणार नाही आहे, आम्ही कपातलं खायचं आहे कापून, असं स्वरा म्हणली आहे. स्वरा कसं झालं आहे? छान झालं आहे का? बाहेरच्यासारखं झालं आहे का? हो ना. मग आता खा शांतपणे. आपण व्हिडिओ आता बंद करूया. बाय बाय.